सर्व भावी शिक्षक शिक्षिका यांचे विजिलाईन अकॅडमीतर्फे सहर्ष स्वागत। मित्रांनो, प्रेफरन्स लॉक करण्याची सुविधा दिनांक 13/2/2024 ही लास्ट डेट होती, पण काल औरंगाबाद खंडपीठाने उच्च न्यायालयाने जे काही निर्देश दिले आहेत की ती 14/2/2024 पर्यंत सुरू ठेवण्याचे आहेत। तर मित्रांनो, ही आपणास अजून एक संधी आहे की प्रेफरन्स लॉक करण्यासाठी 1 दिवसाची मुदतवाढ आहे। तर आपण नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, पवित्र पोर्टल दिनांक 5 काय आहे आपण स्पष्ट पाहू। पवित्र पोर्टल दिनांक 5/2/2024 रोजी प्रचलित शासन धोरणामध्ये निर्देशानुसार प्राधान्यक्रम नोंदणीची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू असून आजपर्यंत 1,41,806 अभियोग्यताधारकांनी प्राधान्यक्रम जनरेट केले असून त्यापैकी 1,37,063 लॉक देखील केले आहेत। दरम्यान मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे रिट याचिका क्रमांक 1606/2024 मध्ये आज सुनावणी झाली। त्या दरम्यान मान्य न्यायालयाने प्रचलित शासन धोरण व तरतुदीनुसारच कार्यवाही सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत। तसेच प्राधान्यक्रम लॉक करण्याची प्रक्रिया दिनांक 14/2/2024 पर्यंत सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत। त्याचप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे याची सर्व उमेदवारांनी व संबंधितांनी नोंद घ्यावी। भरती प्रक्रियेला कोणताही विलंब होऊ नये याकरिता प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत। तर मित्रांनो, जे काय औरंगाबाद खंडपीठाने न्यायालयाने निर्देश दिले आहेत की जे रिट याचिका क्रमांक 16/06/2024 मध्ये सुनावणी झाली आणि न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहे की 14/2/2024 पर्यंत पवित्र पोर्टलवरती जे काही प्राधान्यक्रम लॉक करण्याची सुविधा आहे ती सुरू ठेवण्यात यावी। म्हणजे काल दिनांक 13/2 पर्यंत चालू होती, तर अजून 1 दिवस मुदतवाढ म्हणजे 14/2/2024 पर्यंत ठेवण्यात आली आहे। 1 दिवसांनी मुदतवाढ देण्यात आली आहे। तर जे कोणी आपल्यापैकी प्राधान्यक्रम लॉक करण्याचे राहिले आहे त्यांनी अजून एक ही संधी आहे की आपण प्राधान्यक्रम लॉक करून घेण्यात यावेत। ही छोटीशी अपडेट होती। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।